हा तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आलेला संकेत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजेच स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे. डोळे हलकेच मिटाव, 3 वेळा खोल श्वास घ्या. मनात फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या समोर 4 अंक आहेत. हे अंक फक्त नंबर नाही, ते दिशा आहे, संकेत आहे. तुमच्या पुढच्या टप्प्याची दारो आहेत. पण घाई करू नका. नंबर निवडण्याआधी ही गोष्ट आहे का, एका भक्ताच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. काम होत नव्हतं, पैसा टिकत नव्हता, घरात वाद होते. तो रोज प्रार्थना करायचा, स्वामी मला मार्ग दाखवा. एके दिवशी त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी प्रकाश, शांत आवाज म्हणाला, तू उत्तर शोधतो आहेस बाहेर, पण ते आहे तुझ्या श्रद्धेत. आता पुन्हा एकदा शांत बसा. मनात स्वामींचं रूप आणा. त्यांच्या चरणी तुमची समस्या ठेवा. बोला, स्वामी योग्य नंबर निवडण्याची बुद्धी द्या. आता स्क्रीनवर 4 नंबर दिसतील. घाईत निवडू नका. जो नंबर पाहताच मन शांत होतं तो तुमचा आहे. जो नंबर वारंवार डोळ्यासमोर येतो तो तुमचा आहे. नंबर मनात ठेवा. कमेंटमध्ये अजून लिहू नका संदेश आणि पूर्ण ऐका. स्वामी सांगतात, अडचण म्हणजे शेवट नाही, ती बदलाची सुरुवात आहे. थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल. हरवलेला आत्मविश्वास परत येईल. जो स्वामी भक्त शेवटपर्यंत राहिले त्यांची निवड निश्चितच स्वामींच्या कृपेने झाली आहे. आता पुढच्या भागात तुमच्या निवडलेल्या नंबरनुसार स्वामी समर्थांचा खास संदेश मिळेल. तर स्वामी भक्तांना, तुम्ही तुमचा नंबर मनात निवडला आहे, पण स्वामी सांगतात नंबर निवडणं महत्वाचं नाही, श्रद्धा निवडणं महत्वाचं आहे. जी व्यक्ती श्रद्धा निवडते तिचा मार्ग आपोआप खुला होतो. एका श्री भक्तीची ही गोष्ट आहे. तिच्या घरात सतत संकट होती, औषध, कर्ज, चिंता, अपयश. ती रोज म्हणायची, स्वामी माझं ऐकत का नाही. एक दिवस तिला एक साधू भेटला. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, तू मागतेस खूप पण विश्वास ठेवतेस कमी. त्या दिवसापासून त्यांनी मागणं कमी केलं, नामस्मरण वाढवलं. आता आपण सगळे मिळून जप करूया. हळू आवाजात खोल श्वास. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींचा संदेश घाईत मिळत नाही. जो थांबतो त्यालाच संकेत मिळतो. जो शेवटपर्यंत येतो त्यालाच उत्तर मिळतं. तुम्ही अजून इथे आहात म्हणजे तुमच्यावर कृपा सुरू आहे. डोळे मिटा. तुमच्या कपाळावर प्रकाशाचा बिंदू दिसतो आहे असं कल्पना करा. तो प्रकाश वाढतो आहे. तो स्वामींचा आशीर्वाद आहे. तुमच्या समस्या त्या प्रकाशात विरघळत आहे. अनेक भक्त सांगतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा स्वामींनी खिडकी उघडली. जेव्हा डॉक्टरांनी नकार दिला तेव्हा आशेचा किरण दिला. जेव्हा नोकरी मिळेना तेव्हा नवीन मार्ग दिला. स्वामी म्हणतात, परीक्षा घेतल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. थांबण्याची शक्ती म्हणजेच खरी भक्ती. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असेल, कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात जेव्हा मोठा बदल येणार असतो तेव्हा आधी अस्वस्थता येते, मन भरकटतं, निर्णय चुकतात, लोक दूर जातात. पण ही नाश नसतं, ही नव्या मार्गाची साफसफाई असते. तुमच्या आयुष्यातही सध्या काहीतरी हलतंय, जुनी गोष्ट तुटते, नवं काहीतरी तयार होते. घाबरू नका. एक भक्त दररोज प्रार्थना करायचा. 5 वर्ष काहीच बदल नव्हता. 5 वर्ष काहीच बदल नाही. तो रागावला, प्रार्थना थांबवली. 6व्या वर्षी अचानक त्याला अशी संधी मिळाली जी आधी मिळाली असती तर ते सांभाळू शकला नसता. त्याला तेव्हा कळलं, स्वामी उशीर करतात पण चुकीच्या वेळेला देत नाहीत. त्याचा संघर्ष, कुटुंबाची परिस्थिती, मानसिक थकवा, अचानक आलेली संधी, कृतज्ञता
见。好的，可以的。好的。स्वामी शक्ती त्याच्या पाठी वेदनेचा कल्पना करा, तुमच्या डोक्यावर स्वामीचा हात आहे. काळजी तळते आहे, भीती खाई पडते आहे. मन हलकं होतं. हिच्या छातीतील जडपणा बाहेर निघतो आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही एकटे नाही. कारण निवड मनाने झाली तर स्वीकार हृदयाने व्हायला हवं. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत संदेश पण पोहोचत नाही. म्हणून अजून थोडा वेळ तुम्ही हे वेगवेगळ्या लहान कथा म्हणून वाचा. अनुभव पहिला, हरवलेलं काम परत मिळालं. अनुभव दुसरा, कोर्ट केस शांतपणे सुटली. अनुभव तिसरा, आजारात धैर्य मिळालं. तुटलेलं नातं जुळलं. आर्थिक मार्ग खुला झाला. निराशातून बाहेर पडला. चुकीचा निर्णय थांबला. अपघात टळला. आता शेवटची तयारी करा. हात जोडून बसा. मनात तुमचा निवडलेला नंबर पुन्हा आठवा. स्वामींना म्हणा, जो संदेश असेल स्वीकारण्याची शक्ती द्या. तर स्वामी भक्तांनो, या 4 नंबरपैकी तुम्हाला एक नंबर निवडायचा आहे जो फक्त तुमच्यासाठी आहे. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही निवडलेला नंबर आहे 19. हा नंबर योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. आजचा संदेश तुमच्या जीवनात नवी दिशा देण्यासाठी आला आहे. डोळे मिटा, स्वामींचं स्मरण करा आणि मन शांत ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून मनात चिंता धरून बसला आहेस. लोकांसमोर हसतोच पण आतून तुटलेला आहेस. तुझे प्रयत्न वाया गेलेले नाही. प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. अडकलेले काम हळूहळू मार्गी लागेल. पैशाची अडचण कमी होईल. ज्यांनी साथ सोडली ते पुन्हा संपर्क करतील. पण यावेळी तू अधिक शहाणा असशील. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे. घरात वारंवार वाद होत असतील तर ते शांत होतील. एका ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य सुधारण्याचा संकेत आहे. घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होईल. घरात दिवा लावताना स्वामींचे नाव घ्या. दर गुरुवारी एक दिवा लावा आणि गोड तूप नैवेद्य दाखवा. स्वामी म्हणतात, तू निर्णय घ्यायला घाबरतो आहेस. भूतकाळातील अपयशामुळे तू थांबला आहेस, पण आता पुढे पाऊल टाक. नवीन कामाची सुरुवात करा. छोटा व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यास चांगला काळ. मित्राच्या मदतीने नवीन संधी येईल. श्वास घ्या, स्वामी नाव घ्या. श्वास सोडा, चिंता सोडा. 19 नंबर सांगतो, कर्म बदल, नशीब बदल. इतरांना मदत करा. अन्नदान करा. इतरांना मदत करा, अन्नदान करा, प्राण्यांना पाणी ठेवा, राग कमी करा. स्वामी म्हणतात, तुझं नशीब मी लिहिलं आहे, पण तुझं कर्म तू लिहितोस. पुढील 19 दिवस महत्वाचे आहेत. कोणावर अंधविश्वास ठेवू नका. कागदपत्र नीट वाचा. पैशाचे व्यवहार विचार करून करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नाव 108 वेळा घ्या. तुमच्या मनातील एक मोठी इच्छा आहे. स्वामी सांगतात, ती इच्छा पूर्ण होईल, पण थोडा उशीर होईल. अधीर होऊ नकोस. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. भीती सोडा, शंका सोडा, विश्वास ठेवा. जो हा 19 नंबरचा संदेश ऐकतो त्याला धैर्य मिळेल, मनशांती मिळेल, मार्ग दिसेल. स्वामी भक्तांनो, आता तुम्ही 19 नंबर संदेशाचा पुढील दिव्य भाग ऐकत आहात. हा भाग मनाच्या खोल थरांपर्यंत पोहोचणार आहे. शांत बसा, स्वामींचा ध्यास घ्या. स्वामी म्हणतात, जे काम वारंवार अडकते ते सोडू नकोस. अडथळा म्हणजे नकार नाही, तो दिशा बदलण्याचा इशारा आहे. जुनी अडकलेले कागदपत्र, केस, व्यवहार सुटण्याची प्रक्रिया. योग्य व्यक्ती अचानक भेटेल. एक फोन कॉल परिस्थिती बदलू शकतो. मंगळवार किंवा गुरुवार शुभ ठरेल. श्री स्वामी समर्थ.
डोळे मिटा, श्वास हळू घ्या, मनात स्वामींचे चरण पहा. कपाळावर प्रकाश पडतो आहे अशी कल्पना करा. तुमच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. भीती वितळत आहे, काळजी विरघळत आहे. 19 नंबर सांगतो, 2 मार्ग दिसतील, एक जलद, एक स्थिर. स्थिर मार्ग निवडा, छोटा फायदा सोडून मोठा लाभ घ्या. उधार देताना विचार करा. स्वामी वचन शैलीत लोभ कमी, समाधान जास्त, हाच खरा धनयोग आहे. कथा शैलीच एका भक्तावर कर्जाचा डोंगर होता. सगळीकडे नकार मिळत होता. त्याने 19 दिवस स्वामी नाम जप केला. दररोज एक दिवा लावला. 21व्या दिवशी त्याला जुने अडकलेले पैसे परत मिळाले. गैरसमज दूर होतील, एक माफी नातं वाचवेल. हट्ट सोडा, शांत संवाद करा. मी शांत आहे, मी माफ करतो, स्वामी माझ्यात आहे. सकाळी 11 वेळा स्वामी नाम, एक चांगले काम, एक वाईट सवय कमी. रात्री कृतज्ञता प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, प्रवासात सावध राहा. कागदपत्र फोटो काढून ठेवा. रात्री उशिरा वाद टाळा. नंतर ज्ञान ऐका. तुझ्या आतला आवाज माझाच आवाज आहे. तुमची इच्छा मनात बोला, स्वामींच्या चरणी ठेवा. ती आधीच पूर्ण झाली आहे असे अनुभवा. इच्छा प्रकाशात विलीन झाली. स्वामी कृपेने ती आकार घेत आहे. जो हा नंबर 19 नंबर संदेश पूर्ण ऐकतो त्याचे मन स्थिर होते, निर्णय स्पष्ट होतात, योग्य लोक भेटतात, भीती कमी होती. स्वामी भक्तांनो, तुम्ही 19 नंबर निवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर राहो. स्वामी भक्तांनो, तुम्ही अजूनही या संदेशाशी जोडलेले आहात म्हणजे स्वामी तुम्हाला काहीतरी विशेष देऊ इच्छितात. हा भाग अंतर्मन जागृत करणारा आहे. काही करू नका, शांतपणे ऐका. स्वामी म्हणतात, वाईट काळ कायम राहत नाही. तुझ्या जीवनात वेळ वळण घेत आहे. गेल्या 6 ते 12 महिन्यांच्या संघर्ष संपत चालला आहे. अचानक सकारात्मक बातमी येईल. अडकलेली रक्कम उत्तर मंजुरी मिळेल. ज्याची वाट पाहत होता तो संदेश येईल. बदल सुरू आहे, मार्ग उघडत आहे. स्वामी पुढे चालले आहेत. आज किंवा पुढील गुरुवारी घर साफ करा. मिठाच्या पाण्याने पुसा. उदबत्ती लावा. स्वामी नाम 21 वेळा घ्या. 20 एका भक्ताने मदत केली. वर्षांनी त्यालाच तशी मदत मिळाली. योगायोग नाही, कर्मयोग. मी सांगुलपणा करतो, कृपा उगवते. नेतृत्व आवाज श्री स्वामी समर्थ. 19 नंबर संकेत देतो की 2 पर्यायांमध्ये अडकलेले असाल. हृदय सांगत ते निवडा. उशीर करू नका. लहान धोका, मोठी प्रगती. शंका कमी करा, विश्वास वाढवा, पाऊल टाका. स्वामी सांगतात, थकवा लक्षित करू नका. झोप पूर्ण घ्या. पाणी वाढवा. चालण्याची सवय लावा. श्वास 4 मोजून घ्या, 4 मोजून धरा, 4 मोजे सोडा. कपाळी प्रकाश कल्पना. स्वामीचरणी मस्तक ठेवा. स्वामी माझे अडथळे दूर करा. माझी भीती घ्या. मला योग्य मार्ग द्या. माझ्या घरावर कृपा ठेवा. एक भक्त वारंवार अपयशी. 19 दिवस नाम जप, स्वप्नात स्वामी दर्शन. दुसऱ्या दिवशी काम यशस्वी आहे. 27 नंबर. हा नंबर योगायोग नाही, ही तुमच्यासाठी थेट कृपा आहे. मन शांत करा, डोळे अलगद मिटा आणि अंतर्मनाने हाका मारा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा संदेश तुमच्या जीवनातील थांबलेले काम, मनातील भीती आणि नशिबातील अडथळे दूर करण्यासाठी आहे. तुमच्या मनात सध्या 2 गोष्टी चालू आहेत. एक म्हणजे काळजी आणि दुसरी म्हणजे अपेक्षा. तुम्ही खूप प्रयत्न केले पण फळ उशिरा मिळत आहे. स्वामी म्हणतात, उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे तयारी. ज्या गोष्टींसाठी तुम्ही झटत आहात ती गोष्ट तुमच्याकडे येत आहेत, पण आधी तुमची मनशक्ती आणि श्रद्धा मजबूत होत आहे.
27 नंबर सांगतो तुमच्या घरात किंवा कामात जो ताण आहे तो हळूहळू निवळेल. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचे कौतुक करतील. पुढील 27 दिवस तुम्ही एक छोटा नियम पाळा. दररोज सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जी दूर गेली आहे किंवा मनाने दुरावली आहे. स्वामी सांगतात नातं तुटलेलं नाही, फक्त शांत आहे. योग्य वेळेला संवाद होईल. आर्थिक बाबतीत अडकलेले पैसे, थांबलेले व्यवहार किंवा उशिरा मिळणारे फळ यात हालचाल सुरू होईल. पण लोभ टाळा, प्रामाणिकपणा सोडू नका. स्वामींचा इशारा आहे, रात्री जास्त विचार करू नका. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवून 2 मिनिटे नामस्मरण करा. तुमच्या स्वप्नातूनही मार्गदर्शन मिळेल. तुमच्या घरच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छता ठेवा. तेथे दिवा लावा किंवा उदबत्ती लावा. तिथे सकारात्मक ऊर्जा वाढेल. 27 नंबर हेही सांगतो तुमच्यात एक लपलेली कला आहे. तिला कमी समजू नका. तीच पुढे तुमची ओळख बनू शकते. स्वामीच म्हणतात घाबरू नकोस, मी आहे हा शब्द फक्त ऐकू नका, मनात कोरून ठेवा. जेव्हा तुम्ही एकटे वाटता तेव्हा समजा तपास सुरू आहे, त्याग नाही. पुढील काळात तुम्हाला एक छोटा पण आनंदाचा संदेश मिळेल. फोन, भेट किंवा अचानक संधी, ती नक्की स्वीकारा. आता हात जोडून मनात म्हणा, स्वामी माझा अहंकार दूर करा, श्रद्धा वाढवा आणि योग्य मार्ग दाखवा. हा संदेश ज्यांना खऱ्या मनाने ऐकला त्यांच्या जीवनात बदल सुरू झाला आहे. समभक्तांनो, 27 नंबरच्या संदेशाचा पुढील गूढ आणि शक्तिशाली भाग आता सुरू होत आहे. मन पुन्हा एकदा शांत करा, श्वास खोल घ्या आणि अंतर्मनाने स्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या आयुष्यात सध्या जी अस्वस्थता आहे ती विनाकारण नाही. ही अस्वस्थता म्हणजे बदलाची चाहूल आहे. जुनी परिस्थिती तुटत आहे आणि नवी वाट तयार होत आहे. तुम्ही ज्या गोष्टीला अपयश समजत आहात तीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या यशाची पायरी ठरणार आहे. स्वामी सांगतात तुम्ही 3 वेळा प्रयत्न करून थांबलात, 4था प्रयत्न निर्णायक असेल. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या एका वाक्यात तुमच्यासाठी दिशा लपलेली आहे. पुढील काही दिवसात 2 संकेत मिळतील, एक स्वप्नातून आणि एक प्रत्यक्ष जीवनात. दोन्ही दुर्लक्ष करू नका. 27 नंबरचा दुसरा अर्थ सेवा. कोणाला तरी निस्वार्थ मदत करा. त्याचे पुण्य थेट तुमच्या अडचणी कमी करेल. तुमच्या मनात जी भीती आहे, मी करू शकेन का, स्वामी उत्तर देतात, तू सुरू कर, पूर्ण मी करून घे. आता एक छोटा साधना नियम. 27 दिवस रोज 1 वेळा ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा. ज्यांचा नोकरी, व्यवसाय किंवा पैशाची चिंता आहे, अडकलेली वाट मोकळी होईल. पण निर्णय काही घेऊ नका. 2 दिवस थांबवून मग होकार द्या. तुमच्या आसपास एक मत्सरी व्यक्ती आहे. ती हसून बोलते पण मनात स्पर्धा ठेवते. तिच्याशी वाद नको, अंतर ठेवा. स्वामींचा आशीर्वाद वाक्य शांत राहणारे जगतो. रात्री झोपण्यापूर्वी उजव्या हाताने छातीवर स्पर्श करून म्हणा, स्वामी माझी काळजी तुमची. तुमच्या घरात लवकरच एखादी शुभ बातमी येईल, कार्यभेट किंवा छोटा समारंभ. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पाणी कमी पिणे, झोप कमी येणे ही टाळ. शरीर हेच साधनेचे मंदिर आहे. 27 नंबर सांगतो तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे, उत्तर येण्याच्या प्रक्रियेत आहे. आता मनात स्वामीचे चरण धरा. तुमची एक मोठी चिंता त्यांच्या चरणी ठेवा आणि सोडून द्या. जे सोडतात त्यांनाच मिळते, जे धरून बसतात ते थकतात. पुढील काळात तुम्हाला नवीन ओळख, नवीन काम किंवा नवीन दिशा मिळेल. जुनी ओळख बदलायला घाबरू नका. स्वामी म्हणतात तुझा वेळ सुरू झालाय. हा संदेश ज्यांनी पूर्ण श्रद्धेने ऐकला त्यांच्या जीवनात अदृश्य संरक्षण कवच तयार झाले आहे. पुढील भागात स्वामी तुम्हाला एक विशेष संकेत आणि कृपा सूत्र देणार आहे.
भक्तांनो, 27 नंबरच्या दिव्य संदेशाचा पुढील अत्यंत गूढ आणि कृपापूर्ण भाग आता सुरू होत आहे. मन स्थिर करा, श्वास हळू घ्या आणि अंतःकरणातून जपा ओम श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनातील जे प्रश्न अजून सुटले नाही त्यांची उत्तर बाहेर नाहीत, आत आहे. स्वामी सांगतात, बाहेर धावू नका हो, आत वळ. तुम्ही सतत चिन्ह मागता, पुरावा मागता, खात्री मागता, पण श्रद्धा ही आधी येते, चमत्कार नंतर दिसतो. पुढील काळात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय मनाने नाही, शांत बुद्धीने घ्या. रागात घेतलेला निर्णय 27 दिवस त्रास देतो. 27 नंबरचा तिसरा संकेत आहे, विलंब हा संरक्षण असतो. जे उशिरा मिळते ते टिकाऊ असते. तुमच्या घरात देवस्थानाजवळ पिवळे फूल अर्पण करा. सलग 7 दिवस मनातील अस्वस्थता कमी होईल. ज्यांचे काम वारंवार अडकते, स्वामी सांगतात, काम सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे नामस्मरण करा, मग पहिला पाऊल टाका. तुमच्या आयुष्यातील एक जुना प्रसंग अजूनही मनाला टोचतो, तो सोडा. स्वामी म्हणतात, जखम जपली तरच दुखते. आजपासून एक नियम, भूतकाळ आठवला की जप सुरू करा. विचार बदलला की भविष्य बदलते. तुमच्यासाठी एक कृपासूत्र दर गुरुवारी गोड वाटप करा. अगदी थोडं जरी असलं तरी देण्याची सवय येईल. कमीपणा जाईल. तुमच्यावर लवकरच जबाबदारी येणार आहे. घाबरू नका, ती जबाबदारीच तुमची उंची वाढवेल. स्वामींचा संदेश, तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. ज्यांना वाटतं माझं कोणी नाही त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात, मी आहे हे विसरू नको. रात्री झोपताना उजव्या बाजूला वळून 21 वेळा नाम घ्या. मन शांत होईल, स्वप्न स्पष्ट होते. तुमच्या घरात एखादी वस्तू तुटलेली, बंद पडलेली आहे, ती दुरुस्त करा किंवा काढून टाका. अडकलेली ऊर्जा मोकळी होईल. 27 नंबर सांगतो, नवीन सुरुवात लहान असते, तिला कमी समजू नका. पुढील 2 ते 5 आठवड्यात एक नवा संपर्क, नवी ऑफर किंवा नवी दिशा दिसेल. पहिल्यांदा लहान वाटेल, पण तीच मोठी दार उघडेल. आता डोळे मिटा. स्वामींच्या चरणी तुमची सर्वात मोठी चिंता ठेवा. मनात म्हणा, हे स्वामी मी सोपवलं. जे सोपवतात ते हलके होतात, जे धरून ठेवतात ते थकतात. तुमच्या नशिबात बदल लिहिला गेला आहे. तो सक्रिय करण्यासाठी श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. स्वामींचे अंतिम वचन आहे, या भागासाठी थांबू नकोस, वळू नकोस, घाबरू नकोस. मी तुझ्या बरोबर चालतोय. पुढील भागात 27 नंबरचे विशेष रक्षण वचन आणि संकट निवारण उपाय सांगितले जातील. निवडलेला 36 नंबर काही साधा नाही. हा अंक संकेत देतो जीवनातील अडथळे दूर होण्याचा, मनातील भीती नष्ट होण्याचा आणि दैवी संरक्षण मिळवण्याचा काळ सुरू झाला आहे. डोळे मिटा, स्वामींचे स्मरण करा. मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू खूप काळ चिंता करत आहेस. तुझे प्रयत्न वाया गेले नाही. जे थांबले आहे ते आता हलू लागेल. जे अडकले आहे ते सुटेल, पण धीर सोडू नकोस. तुमच्या आयुष्यात अडकलेले काम, पैशाची अडचण, घरातील तणाव, मनातील भीती हे सर्व हळूहळू कमी होणार आहे. तुम्हाला पुढील 36 दिवसात एक शुभ संकेत मिळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर माझा हात आहे. घरात वाद कमी होतील. आजारी व्यक्तीला आराम मिळेल. नकारात्मक ऊर्जा दूर होईल. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझे रक्षण करा. तू खूप विचार करतोस, भूतकाळ आणि भविष्य यामध्ये अडकून वर्तमान हरवतोस. स्वामींचा आदेश आहे, आजचाच दिवस जगा, माझ्यावर सोपव. आजपासून झोपण्यापूर्वी स्वामींचा फोटो पहा. 5 मिनिटे नामस्मरण करा. चिंता कागदावर लिहून स्वामींना अर्पण करा. 36 नंबर सांगतो, नवीन संधी येणार. जुना संपर्क परत जोडला जाईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. पण एक अट आहे, प्रामाणिकपणा सोडू नका. स्वामी म्हणतात, सत्य मार्गावर चालणाऱ्याच्या पाठीशी मी उभा असतो. ज्यांच्या नात्यात दुरावा आहे, समेटाची वेळ येते आहे. स्वामींचा इशारा आहे, पहिला पाऊल तुम्ही टाका. अहंकार सोडा, माफी द्या. यातून मोठा बदल घडेल.
हा जप 108 वेळा घाल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. योग्य वेळी योग्य फल दे. पुढील काळात एक शुभ बातमी, एक अनपेक्षित मदत, एक दैवी योग तुमच्यासाठी तयार आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही 36 नंबर निवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला स्वामींची गरज आहे. चॅनल सबस्क्राईब करा स्वामी संदेश रोज मिळवण्यासाठी. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, बाहेरचे संकट आधी मनात जन्म घेते. मन शुद्ध केले की मार्ग आपोआप मोकळा होतो. डोळे मिटा, श्वास आत घ्या, सोडा. मनात स्वामींचा तेजस्वी प्रकाश उभा करा. तो प्रकाश तुमच्या डोक्यावरून हृदयात उतरतो आहे. सर्व भीती वितळते आहे. 36 नंबर म्हणजे 3 म्हणजे दैवी मार्गदर्शन, 6 म्हणजे कृपा आणि संरक्षण. स्वामी सांगतात, तुला थेट संकेत मिळतील स्वप्नात, शब्दातून, एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून. पुढील दिवसात अचानक एखादा विचार सुचेल, एखादा जुना अडथळा दूर होईल, योग्य व्यक्ती भेटेल, याकडे दुर्लक्ष करू नका. एक भक्त खूप संकटात होता. घरात पैसा नव्हता, काम बंद, मन खचलेले. तो दररोज फक्त एकच नाम जप करायचा, श्री स्वामी समर्थ. 21 दिवसांनी त्याला जुना मित्र भेटला, नवीन काम मिळाले, घरातील आजार कमी झाला. तो म्हणाला, परिस्थिती बदलली नाही, आधी माझं मन बदललं आणि मग सर्व बदललं. स्वामी म्हणतात, का घाबरतोस? तू इतका काल स्वतःवर अवलंबून होतास. आता मला काम करू दे. तू प्रयत्न कर, फळ मी देईन. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले आहेत, वाया जाऊ देणार नाही. भक्तांनो, हा उपाय सांगा. पुढील 9 दिवस दिवा लावा. स्वामींचे नाव 36 वेळा घ्या. साखर किंवा गुळ अर्पण करा. नंतर प्रसाद वाटा. यामुळे घरातील तणाव कमी, नकारात्मकता दूर, मानसिक शांतता. हळू जप, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 36 नंबर निवडणाऱ्यांसाठी अडकलेले काम पुढे सरकेल, आर्थिक मार्ग उघडेल, एक शुभ भेट, एक चांगली बातमी. पण एकच अट आहे, उतावळेपणा नको, नकारात्मक बोलणे बंद, नामस्मरण चालू ठेवा. कल्पना करा तुम्ही स्वामींच्या चरणी बसले आहेत, त्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहे, ते म्हणतात आशीर्वाद आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही 36 नंबर निवडला आहे असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. हा संदेश जपून ठेवा, दररोज एका कृपा अनुभव. स्वामी म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोस म्हणून जग तुला कमी समजते. उठ, तुझ्यात माझा अंश आहे. तुम्ही अपयशी नाही, तू उशीर झाला म्हणजे चुकलं नाही, थांबलेला प्रवास संपलेला नसतो. स्वामीची वेळ वेगळी असते. पुढील 36 दिवस दिवसातून 11 वेळा नामस्मरण, 5 मिनिटे शांत बसणे, एक चांगले काम, दान, मदत, प्रेमाचा शब्द. एक गाव दुष्काळ, पाणी नाही, लोक निराश. एक वृद्ध भक्त रोज स्वामींचे नाम घेत. विहिरीजवळ बसायचा, लोक हसायचे, पण तो म्हणायचा, ते येतील. एका सकाळी ढग जमले, पाऊस पडला, विहीर भरली. कथा सांगताना 44 नंबरचा दिव्य संदेश तुमच्या जीवनात आशा, धैर्य आणि चमत्कार देऊन येण्यासाठी आहे. हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर मनात उतरवायचा आहे. भक्तांनो, जीवनात कधी कधी अशी वेळ येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, लोक साथ सोडतात, नशिबाई रुसल्यासारखे वाटते. पण लक्षात ठेवा, जिथे माणसाचे प्रयत्न थांबतात तिथून स्वामींची कृपा सुरू होते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त वाक्य नाही, तो संपूर्ण संरक्षक आहे. तुम्ही किती अडचणीत असलात, कितीही संकटात असलात
जर मनापासून स्वामींचे नाव घेतले तर मार्ग नक्की तयार होतो. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात म्हणजेच तुम्हाला बोलावणे आले आहे. योगायोग नसतो, हा स्वामींचा संकेत असतो. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, जे दुःख आहे, जी चिंता आहे, ती स्वामींना आधीपासून माहीत आहे. डोळे हलके मिटा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ माझा हात धरा, माझे मार्गदर्शन करा, माझे भय दूर करा. भक्तांनो, विश्वास हा चमत्काराचा पहिला टप्पा आहे. शंका असेल तर परिणाम अर्धा मिळतो, विश्वास असेल तर परिणाम दुप्पट मिळतो. एका भक्ताची कथा आहे. तो खूप अडचणीत होता. कर्ज, आजार, घरातील कलह, सर्व बाजूंनी संकट. तो दररोज स्वामींचे नाव घेत होता, पण मनात शंका होती, खरंच मदत होईल का? एक दिवस त्याने पूर्ण विश्वासाने प्रार्थना केली, स्वामी आता सर्व तुमच्यावर सोपवतो. आणि काही दिवसात परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. नवीन काम मिळाले, घरात शांतता आली आणि मनाला स्थैर्य मिळाले. चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाही, ते शांतपणे हळूहळू पण कायमचे घडतात. आजचा 48 नंबरचा संदेश सांगतो, तुमच्या आयुष्यात जो विलंब चालू आहे तो नकार नाही, तो तयारी आहे. स्वामी तुम्हाला अधिक मोठ्या फलासाठी तयार करत आहे. दररोज सकाळी 11 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणा जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, मन शांत होईल, निर्णय योग्य होतील. भक्तांनो, तुलना करू नका. दुसऱ्याचा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा. स्वामी प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे घडवतात. तुम्हाला जे हवे आहे ते कदाचित उशिरा मिळेल, पण जे मिळेल ते योग्यच मिळेल. आजपासून आजचा 48 नंबरचा संदेश हा तुमच्या मनातील भीती दूर करणारा, आत्मविश्वास जागवणारा आणि जीवनात नवा प्रकाश देणारा आहे. हा संदेश तुम्ही शांतपणे डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने ऐका. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही अंधार असला तरी लक्षात ठेवा, प्रकाश कधीही संपत नाही, तो फक्त थोडा झाकला जातो. ज्यांच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव आहे त्यांचे रक्षण सतत स्वामी करतात. तुमच्या आयुष्यात आज जे प्रश्न आहेत, पैशांची चिंता, घरातील तणाव, आरोग्याची काळजी, कामात अडथळे, हे सर्व तात्पुरते आहेत. स्वामींची कृपा कायमस्वरूपी आहे. मनात म्हणा, स्वामी मी तुमचा आहे, माझे सर्व तुम्हालाच अर्पण. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा माणूस घाबरतो, पण स्वामी म्हणतात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही किती वेळा प्रयत्न करूनही अपयशी झाला आहात, किती वेळा लोकांनी साथ सोडली, किती वेळा मन तुटलं. हे सर्व अनुभव तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हते, मजबूत करण्यासाठी होते. प्रत्येक वेदना म्हणजे स्वामीचा संदेश, तू अजून उंच जाऊ शकतोस. चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाहीत. कधी कधी वाचलेला अपघात, अचानक मिळालेली मदत, योग्य वेळी भेटलेली व्यक्ती, टळलेले संकट, हे सर्व स्वामींचे अदृश्य हात असतात. आजपर्यंत तुम्ही कितीतरी वेळा वाचलात, योगायोग नव्हता, कृपायोग होता. स्वामी सांगतात फक्त प्रार्थना नाही, कृतीही करा. आजपासून खोटे बोलू नका, कोणाला दुखवू नका, अन्न वाया घालू नका. दररोज एक चांगले काम करा, आई वडिलांचा आदर करा. हीच खरी स्वामींची सेवा आहे. येणारे दिवस तुमच्यासाठी बदल घेऊन येत आहेत. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत आहात त्यात हालचाल सुरू होईल. 3 संकेत मिळते. येणारे दिवस तुमच्यासाठी बदल घेऊन येत आहेत. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत आहात त्यात हालचाल सुरू होईल. 3 संकेत मिळतील. अनपेक्षित बातमी, नवीन संपर्क, अडकलेले काम पुढे सरकणे, घाबरू नका, स्वीकारा.
स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरात शांती राहो, तुमच्या कामात प्रगती हो, तुमचे आरोग्य उत्तम राहो, तुमचे मन स्थिर राहो. जे हे ऐकत आहेत त्यांच्यावर कृपादृष्टी राहील. स्वामी भक्तांनो, हा 48 नंबरचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपण 48 नंबरचा संदेशाच्या पुढील गूढ आणि अंतर्मन जागृत करणारा भाग ऐकणार आहोत. शांत बसा, मन स्थिर ठेवा आणि प्रत्येक शब्द आत्म्यात उतरू द्या. तुमच्या मनात एक भीती आहे, अपयशाची, नाकारले जाण्याची, भविष्याची. पण स्वामी सांगतात, भीती म्हणजे अज्ञानाची सावली. जिथे श्रद्धा येते तिथे भीती पडते. आजपासून जेव्हा भीती वाटेल तेव्हा थांबा आणि म्हणा, माझ्या पुढे स्वामी, मग मला कसली भीती. 3 वेळा खोल श्वास घ्या. स्वामींचा तेजस्वी प्रकाश तुमच्या भोवती आहे अशी भावना करा. घरात कधी जडपणा वा तणाव जाणवतो. ही ऊर्जा बदलण्यासाठी सकाळी 1 दिवा लावा. स्वामींचे नाव 21 वेळा घ्या. थोडी गंध उदबत्ती लावा. 1 ग्लास पाणी ठेवून प्रार्थना करा. म्हणा, स्वामी, या घरातील नकारात्मकता दूर करा. हे पाणी तुळशीला किंवा झाडाला घाला. काही समस्या वारंवार का येतात? कारण काही कर्माचे धडे अजून पूर्ण व्हायचे असतात. स्वामींचा संदेश पळू नका, समजून घ्या. दोष देऊ नका, सुधार करा. स्वतःला 5 प्रश्न विचारा. मी कोणाला दुखावलं का? मी दिलेलं वचन पाळलं का? मी कृतज्ञ आहे का? मी संयम ठेवतो का? मी प्रार्थना करतो का? जिथे नाही आहे तिथे बदल सुरू करा. आता एक संरक्षण ध्यान. डोळे मिटा. तुमच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. तुमच्या भोवती सुवर्ण प्रकाशाचा गोळा तयार होतो आहे. कोणतीही वाईट शक्ती, वाईट विचार, वाईट नजर आत येऊ शकत नाही. तुम्ही म्हणता, मी इतकी प्रार्थना करतो तरी उत्तर का नाही? स्वामी म्हणतात, फळ उशिरा येते म्हणजे नाकारलं नाही, पिकतंय. बियाणे लावल्यानंतर लगेच झाड येत नाही. तसंच कृपा फळाचं असतं. तुमचं काम श्रद्धा, सातत्य. स्वामींचं काम योग्य वेळ. स्वामी थेट बोलत नाहीत, संकेत देतात. वारंवार एकच संदेश ऐकून येणे, एकच शब्द दिसत राहणे, एखादी ओळ मनात अडकणे, अनोळखी व्यक्तीकडून योग्य सल्ला. योगायोग नसतात. आजपासून जागरूक राहा. दिवसात 2 मिनिटे शांत बसा. संकेत समजतील. आता माझ्या पाठोपाठ म्हणा, स्वामींचा भक्त आहे. मी सुरक्षित आहे. माझं मार्गदर्शन होत आहे. माझं कल्याण होत आहे. माझं घर संरक्षित आहे. माझं भविष्य उज्ज्वल आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला म्हणजेच तुमच्यावर विशेष कृपा आहे. हा योग सगळ्यांना मिळत नाही. आज झोपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट कृतज्ञता व्यक्त करा. म्हणा, स्वामी धन्यवाद, जे दिलं त्यासाठी आणि जे देणार आहात त्यासाठी. स्वामी भक्तांनो, ज्यांनी मनापासून हा संपूर्ण संदेश ऐकला त्यांच्यावर स्वामी समर्थ यांची कृपा नक्कीच राहील. जीवनात कितीही संकटे आली, रस्ता बंद झाला, लोकांनी साथ सोडली, तरी एक गोष्ट कधी विसरू नका, स्वामी कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत. डोळे मिटा, मन शांत करा आणि फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप तुम्हाला आतून मजबूत करेल, भीती वितळेल, चिंता कमी होईल आणि मनाला नवी दिशा मिळेल. आजचा हा संदेश फक्त कथा नाही, तो तुमच्या आयुष्यासाठी एक संकेत आहे. घाई करू नका, निराश होऊ नका, तुलना करू नका, विश्वास सोडू नका. स्वामी म्हणतात, वेळ लागू शकतो पण योग्यच घडेल. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांना मार्ग आपोआप सापडतो. हे स्वामी, आमच्या घरावर कृपा ठेवा, मनातील भीती दूर करा, रोजगार, योग्य आरोग्य, समाधान द्या, वाईट विचारांपासून वाचवा आणि नेहमी तुमच्या चरणी ठेवून घ्या. स्वामी भक्तांना, आता महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही कोणता नंबर निवडला होता कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभवही लिहा. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. भक्तांना, आता आपण या संदेशाच्या अधिक खोल भागात प्रवेश करतो. हा भाग तुम्ही शांत संगीत,
स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भक्तांचा विश्वासच त्याचा सर्वात मोठा आधार असतो. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. विचार करा, मी इतका का घाबरतो? मी देवावर पूर्ण विश्वास ठेवतो का? मी प्रार्थना करतो का? पण समर्पण करतो का? स्वामींचा मार्ग म्हणजे विश्वास, संयम, नामस्मरण. आता आपण एकत्र जप करूया. प्रत्येक ओळ हळूहळू बोलणार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर घरात तणाव असेल जप करा. जर पैशाची अडचण असेल श्रद्धा ठेवा. जर आजार असेल धीर ठेवा. जर कोणी साथ देत नसेल स्वामींना हाका मारा. स्वामींची कृपा दिसते, पण आधी विश्वास ठेवावा लागतो. कल्पना करा, तुम्ही एका शांत मंदिरात बसले आहात. समोर दीप जळत आहे, घंटेचा मंद आवाज येतो आहे, धुपाचा सुगंध आहे आणि मनात फक्त एकच नाव घुमते, श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, माझे मन शांत करा, माझे घर सुरक्षित ठेवा, वाईट वेळ दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि माझा अहंकार कमी करा. भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर तुम्ही खरे स्वामी भक्त आहात. आता कमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास अडळ आहे, आणि सांगा तुम्ही कोणता नंबर निवडला होता. संदेश ऐकताना काय जाणवलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये 4 नंबरमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.